स्वामी समर्थ. स्वामी फक्त तुम्हीच या यूट्यूबच्या माझ्या चॅनलवर मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. 2 फेब्रुवारी सोमवारी गुरुप्रतिपदा आहे. हा महाराष्ट्रातील दत्त संप्रदायात साजरा केला जाणारा एक पवित्र असा दिवस आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेला पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा दिवस येतो. हा दिवस दत्तात्रेयांचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अवताराची समाप्ती किंवा निज आनंद गमनाचा दिवस म्हणून मानला जातो, जो आध्यात्मिक ज्ञान आणि गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो. हा दिवस गुरुचरित्र वाचनासाठी, गुरुपूजनासाठी आणि भक्तिभावाने सेवा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. दत्तात्रेय परंपरेत गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. माघ कृष्ण प्रतिपदा जी सहसा फेब्रुवारीच्या सुमारास येते. गुरुप्रतिपदेच्या दिवशी अनेक भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. आता गुरुचरित्राचं पारायण करणं जर शक्य नसेल तर तुम्ही गुरूंचं पूजन करा किंवा तुम्ही गुरुचरित्र याच्यातला 14वा अध्याय वाचा किंवा गुरुचरित्रातला याच्यामधला 18वा अध्याय वाचा किंवा जर तुमच्याकडं संक्षिप्त गुरुचरित्र पुस्तक असेल तर संक्षिप्त गुरुचरित्रचं एक पारायण पूर्ण तुम्ही करू शकता, ज्याचं आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचंच पुण्य असं मिळतं. तर संक्षिप्त गुरुचरित्र तुम्ही वाचू शकता. जर अगदी काही जमलंच नाही तर तुम्ही घोर कष्ट उद्धरण स्तोत्र 3 वेळा म्हणू शकता. श्रीपाद श्रीवल्लभांचं सिद्धमंगल स्तोत्र म्हणू शकता. अगदी काही जमलंच नाही तर तुम्ही श्री गुरुदेव दत्त असा एक माळ जप करू शकता. तर नक्कीच या गुरुप्रतिपदेचा तुम्ही खूप चांगला असा दिवस आहे. या दिवशी काहीतरी दत्तगुरूंची उपासना करा आणि मनापासून दत्तगुरूंचं स्मरण करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री दत्ता दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा, या तिन्ही मंत्रांचा जप करा. 5 मिनटं 2 मिनटं डोळे बंद करून दत्तगुरूंचं स्मरण करा. अगदी मनापासून दत्तगुरूंना आठवा, तरी त्यांना मनापासून वंदन करा. इतकं केलं तरी खूप हा दिवस गुरुप्रतिपदेचा खूप चांगला साजरा होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.